स्वतःला इतके बदला की तुम्हाला नाव ठेवणारेही तुमच्याकडे आदराने पाहतील. एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका, कारण कोणीच नेहमीच तुमच्या बरोबर कायम असणार नाही. त्यामुळे एकटे राहायला शिका. तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे. ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ द्याल त्याला वेळ देताना थोडा विचार करून द्या. नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागणार नाही याची काळजी घ्या. आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर परत तो तोडून टाकतात. समजूतदार माणसाचे डोके चालते आणि असमंजस माणसाची जीभ जोरात चालते. या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून चालत नाही, कारण तुम्ही जेवढे दबलात लोक तुम्हाला तेवढेच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील. बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा, सरळ, इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही, आणि जो खोटे बोलतो, बेईमानी करतो तो सगळ्यांनाच आवडत असतो. जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तेव्हा समजून घ्या की तो माणूस चलाक आहे आणि तो कोणाचाच नाही. तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे, त्यामुळे त्याला चांगले बनवण्यासाठी कधीच कोणाकडून कोणतीच अपेक्षा करू नका. जर तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवाल तर नक्कीच नैराश्य पदरात पडेल. काही लोकांमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो. ते समोरच्या बरोबर हात मिळवण्याआधीच हिशोब करतात की याच्याकडून मला किती फायदा होणार आहे. एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो. दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात, पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात. जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते त्याला कोणीही मूर्ख बनवू शकते. पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यामध्ये, कारण पैसे सगळे काही आहे या जमान्यामध्ये. थोडा धीर धरा, कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नक्कीच येत असते. जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे. जे खोटे आणि गोड बोलतात त्यांचे नाते टिकून राहते, पण जे खरे बोलतात त्यांचे नाते तुटते. जो सगळ्यांनाच हा माझा तो माझा सांगत राहतो तो कोणाचाच नसतो. जर वर्तमान काळात खुश राहायचे असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे. चुकीची माणसे तेव्हाच जिंकतात जेव्हा बरोबर असणारी माणसे गप्प बसतात. तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असले तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकारच असते. जेव्हा कोणतीही व्यक्ती आपल्याशी परक्यासारखे वागायला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती आपली कधीच वाटत नाही. कर्ज तर फेडता येते, पण उपकार कधीही फेडता येत नाही. लोक जिवंत माणसाबरोबर नीट बोलत नाही आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना हलवून हलवून विचारतात, अरे तू बोलत का नाहीस, बोल माझ्याशी. कुणासाठीही समर्पण करणे, त्याग करणे अवघड नाही. अवघड तर हे आहे की अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या समर्पणाची कदर असेल. ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधीही होणार नाही. म्हणून आपल्या क्षमता तपासण्यासाठी का होईना आपल्या आयुष्यात वाईट वेळ यायलाच हवी. कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगले हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगले बनवा जिथे तुम्ही असता. झोपेवर आणि निंदा करण्यावर
जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्याच्याबरोबर तर आपण सहज लढू शकतो जे सरळ दुश्मनी करतात, पण अशा लोकांचे काय जे हसून कपट कारस्थान करतात. आयुष्य काट्यांचा प्रवास आहे. धैर्य त्याची ओळख आहे. रस्त्यावर तर सगळे चालतात, पण रस्ता जो बनवतो तो खरा माणूस आहे. जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांना टाळू द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांचीच येत असते. जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत गप्प राहणे चांगले असते. ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला काहीही मिळणार नाही. विश्वास अशी एक ट्रॉफी आहे जिला जिंकल्यानंतर माणूस बऱ्याचदा तोडून टाकतो. अशा लोकांपासून दूर राहणे ठीक आहे ज्यांना तुम्ही जवळ असण्याची कदरच नाही. खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषधावर ठेवतो. पैसे उधार द्या, पण खूप विचार करून द्या, कारण स्वतःचेच पैसे भिकाऱ्यासारखे मागावे लागतात. माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन त्याचे डोके असते. ते पकडून पकडून त्याच कडू आठवणी समोर आणते ज्या तुम्हाला खूप त्रास देत असतात. प्राणी मार खाऊन पण वफादार असतात आणि माणूस प्रेम मिळून पण गद्दार असतो. बुद्धिमान फक्त तेच नसतात ज्यांना फक्त बोलणे माहीत असते. खरे बुद्धिमान तर ते असतात ज्यांना कुठे गप्प राहायचे हे माहीत असते. तुम्ही जेवढे साधे, सरळ, इमानदार, प्रामाणिक असाल तेवढेच चतुर आणि बेईमान लोकांकडून फसवले जाल. आरशाची काच खूप कमजोर असते, पण खरे चेहरे दाखवायला ती कधीच घाबरत नाही. बोलणे खराब असणे डोके खराब असल्याचे पहिले लक्षण आहे. त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये, विचारांमध्ये चांगल्या गोष्टी असणे गरजेचे आहे. मोठा तोच असतो जो छोट्या लोकांची दुःख आणि अडचणी समजून घेतो आणि त्यानुसार त्यांच्याशी वागतो. तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर लोकांना विचार करावा लागेल. जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून ओरडायला लागतो, बोलायला लागतो, तेव्हा समजून घ्या की तुमच्या वागण्याची हद्दपार झालेली आहे. घरात पाहिजे तेवढे रडून घ्या, पण दरवाजा उघडताना नेहमी चेहरा हसरा ठेवून उघडा. जर गेलेली वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा. आजच्या काळामध्ये स्वतः थोडे सांभाळून चला, कारण जागाजागावर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात. मतलबी लोकांना फोनमधूनच नाही तर तुमच्या आयुष्यामधूनही डिलीट करा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशाची नाही तर एक चांगल्या मनाचीही गरज असते. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.